काळातले धर्मगुरू सांगत होते स्त्रियांना मंदिरात प्रवेश नाही, स्त्रियांना व्रतवैकल्य उपवास करावेत, आणि ह्या सगळ्या 18 पगड लोकांनी काय करावं, देवी देवतेंची भक्ती करावी, 2 पायाचे बळी द्यावे, 4 पायाचं बळी द्यावं, आणि असं केलं म्हणजे त्यांचं कल्याण आहे. पण कल्याण काही नव्हतं. कारण स्त्रियांनी जर सती गेले तर त्यांचं हे पूर्ण शरीराचा आत्मघात लागून त्यांना 13 प्रकारचे नरकाचे दुःख भोगावे लागणार. यांचं ऐकल्यामुळे ते दुःखाला जाणार. म्हणजे हे यांना दुःखाचा रस्ता दाखवत आहेत, ठकवत आहेत. अवघा जणू ठकला ठेला असे त्या काळातले धर्मगुरू या समाजाला ठकवत आहेत. आणि त्या काळातली जी राज्य व्यवस्था होती ते अगदी आंधळेपणाने त्या धर्मगुरूच्या पाठीशी होती. तुम्ही कार्य करा, आमचं तुम्हाला संरक्षण आहे, हे स्वामींचं त्या काळात सांगणं होतं. आणि हे ठकवणारे आणि ठकणारे अधोगतीला चाललेत, आणि त्यांना योग्य श्रीमद भगवद्गीतेचं ज्ञान देऊन त्यांना ह्या भवसागरातून काढण्यासाठीच आम्ही अवतार घेतलेला आहे. आणि म्हणूनच आम्ही गावोगावी परिभ्रमण करत आहोत, पायी पायी जात आहोत, अनवाणी जात आहोत, आणि समाजाला ज्ञानोपदेश करून आणि त्यांना मुक्तीचा मार्ग दाखवित आहोत, असं स्वामींनी इथं निरूपण केलं. हा अवघा जणू ठकला ठेला असे, कवनी यांचे ठक पेडिता नाही, तू का ठकलाशी ऐसे कवनी म्हणते नाही, असं स्वामी श्री चक्रधर प्रभू इथं निरूपण करी. चक्रधर स्वामी की जय.